नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। बिशप कॉटन स्कूलच्या मागील दुसऱ्या गल्लीत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आवश्यक पंचनामा व तपास प्रक्रिया सुरू केली। प्राथमिक माहितीनुसार संबंधित तरुणी ही बाबुळगाव येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे। या घटनेमागील नेमके कारण काय आहे याचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत। नागपूरच्या सीताबर्डी परिसरातील बिशप कॉटन स्कूलच्या मागील दुसऱ्या गल्लीत एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर सीताबर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक पुरावे संकलित केले असून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत। परिसरातील नागरिक, प्रत्यक्षदर्शी तसेच संबंधित व्यक्तींकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार मृत तरुणी ही बाबुळगाव येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे। घटनेची माहिती मिळताच तिच्या कुटुंबियांना कळविण्यात आले असून नातेवाईक नागपुरात दाखल झाले आहेत। घटनेमागील कारणांचा शोध घेण्याकरिता पोलीस विविध अंगांनी तपास करीत आहेत। मोबाईल कॉल रेकॉर्ड, वैयक्तिक संपर्क तसेच इतर उपलब्ध माहितीच्या आधारे तपास पुढे नेला जात आहे। पोलीस प्रशासनाने अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यास नकार दिला असून सर्व तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होईल। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहेत। मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचीच दखल घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे। सध्या सीताबर्डी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे। तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण समोर येणार आहे।